जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे असेल किंवा पिकांच्या झालेल्या नुकसानासाठी आज ते शेतकरी संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर जो शेतकऱ्यांचा प्रमुख दिवस मानला जातो त्या दिवशी म्हणजे आज पोळा म्हणून साजरा करण्यात येत आहे। तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, नुकसानग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन आज शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जर आहेत तर हे आज उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर याच्यावर धडकणार आहेत। माझ्यासोबत आहेत ते प्रतिनिधी, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया, काय सांगाल आज ज्या प्रकारे काळा पोळा आपण साजरा करत आहे काय? फडणवीस सरकारने ज्यावेळेस निवडणुकीत आश्वासन दिलं होतं मुद्द्यावर होतं की आमची सरकार आली तर आम्ही सातबारा कोरा करू, परंतु 8 महिने झाल्यावर काहीच नाही। समितीत टाकून थातूर मातूर काहीतरी एक शेतकऱ्यांना मुक्त काढत आहे। त्यामुळे आज आम्ही याच्या निषेधार्थ काळा पोळा साजरा करणार। ज्या दिवशी शेतकरी पुरणपोळी खाऊन आपल्या महिलांना सजवतात, आज आम्ही भाकर बेसन ठेचा खाऊन या शासनाचा जाहीर निषेध करत आहोत। ज्या प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या वेळी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यामध्ये संबोधित केलं होतं, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आज पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी हा काळा पोळा साजरा करण्याचं ठरवलेला आहे। ज्या दिवशी सर्व गोड पोळी असेल किंवा बैलाला पुरणपोळी खाऊ घालतात, त्याच दिवशी आज शेतकरी अखेर भाकरी आणि ठेचा खाण्याचा निर्धार करून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितार्थ या ठिकाणी जर बघितलं तर मोर्चा काढत आहेत। आज शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज आम्ही इथे साजरा करणार आहे। जो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगडासोबत शेतकऱ्यासोबत राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो, परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे। आज महाराष्ट्रात दर दिवसाला 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे। आता सध्या 2 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ क्लिप बनवून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केली। आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे, त्याला शासन जसं मारत आहे तसाच निसर्ग सुद्धा मारत आहे। नेमकं आता तुमचं जे धरणे आहे आणि काळा पोळा साजरा कशासाठी, काय कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्याने शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत। आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होते की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। तसेच 2-4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला, तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा। आज शासनाचं शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे, कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाने ढळून गेलेला आहे। मूर्तिजापूरवरून मी प्रतीक पुरेकर, भारत 24 तास न्यूज, अकोला।